नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता बुलेटिन मध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे. सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलापूरमधील उद्रेकानंतर आज इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. शहरातील अनेक चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवा पसरू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. बदलापूर शहरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अत्याचाराची घटना बाजूला राहून त्यात सुरू असलेल्या राजकारणाला बदलापूरकर त्रासलेत, त्यामुळे त्यांनी आपल्या भावना या बॅनरच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. बदलापूरमध्ये विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या घटनेचे पडसाद मुळशीत उमटलेत. या घटनेच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात शिवसेना उबाटा महिला आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. नागपुरातील कामाठीतही 8 वर्षीय चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच अत्याचार झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 50 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एमपीएससी तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होतीये. कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. याबाबत आज एमपीएससीची बैठक होणार असून कृषी सेवेच्या 258 पदांबाबत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शरद पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सत्ताधारी गांभीर्यानं घेतलं नसल्याचं समोर आलंय. यावरून सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं शरद पवारांनी ट्विटरद्वारे म्हटलेलं आहे. रामगिरी महाराजांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप झाल्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी आपल्यावर करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेद्वारे केला. त्यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं पोलिसांना बुधवारी दिले आहेत. पुणे नगर रोडवरती कारेगावात बाईकचा भीषण अपघात झालाय. 2 दुचाकी एकमेकांवरती आदळल्या. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सोलापूर पुणे महामार्गावर एसटीचा अपघात झालाय. मोहोळ तालुक्यातील खडांगी पाटीजवळ एसटीची अज्ञात वाहनाला धडक बसली. यात 6 प्रवाशांसह एका कंडक्टर जखमी झालाय. रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. ठेकेदाराच्या गैरकारभारानं नागरिक त्रासलेत. वानखेड दुर्गा दैत्य या मार्गाला जोडणारा या पुलाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये ठेवल्यानं ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. गोंदिया ग्रामसेवकाला नागरिकांनी चांगलंच चोप दिलाय. लोकमान्य चौधरी नावाच्या ग्रामसेवकानं दारूच्या नशेत महिलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गावाच्या मुख्य चौकीतील विजेच्या खांबाला बांधून या ग्रामसेवकाला चांगलंच चोपलंय. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. यावेळेस काकडदरा इथं अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. यात सामानाचं अतोनात नुकसान झालंय. दरम्यान परिसरात नाला करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यात जाम परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अर्धा तास झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मावळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं सर्वच धरणं 100% भरली आहेत. तर दुसरीकडे मावळमधील नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील अनेक शेती ही पवना नदीच्या पाण्यावरती आहे. त्यामुळे जलदिंडी संस्थेच्या वतीनं नदीचं पूजन करण्यात आलंय. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज ठाकरे आज गडचिरोली, चंद्रपूर, वणीतील मतदारसंघाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आदित्य ठाकरे आज येवला आणि मनमाडमध्ये सभा घेणार आहेत। छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। साताऱ्यातल्या कराड उत्तरच्या जागेवरती महायुतीत संघर्ष पेटलाय। ही जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला जाणार याची चाचपणी सुरू असताना खासदार उदयनराजे यांचं अत्यंत विश्वासू समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी घोषित केली आहे। शरद पवारांना केंद्रानं Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। विरोधकांना आता उठता बसता सत्ताधारी दिसतात। लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी सुषमा अंधारेंवरती निशाणा साधलाय। विरोधकांना फडणवीसांची भीती आहे, त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी म्हटलेलं आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील येनोर इथल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मासेमारी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। मासेमारी सुरू होताच हजारो मासे विक्रेत्या महिलांच्या हाताला रोजगार मिळतोय। पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या काळामध्ये त्यांच्या हाताला काम नसतं, मात्र आता हंगाम सुरू झाल्यानं महिला वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे। गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय। काही ठिकाणी गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। यावर्षी गणेश मूर्तींच्या किमतीत 25% वाढ झाली आहे। वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयाच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काढला। शेकडो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत चिमुकल्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी घोषणा केल्या। कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा सलग 8व्या दिवशी संप सुरूच आहे। या संपाला आता आयुर्वेदाच्या प्रशिक्षणार्थींनीही पाठिंबा दिलाय। काळ्या फिती लावून डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे। कोलकात्यातील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात निषेध करण्यासाठी चंद्रपुरात रॅली काढण्यात आली। वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व संघटना या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चूलबंद जलाशयाच्या कालव्याच्या पाण्यामध्ये बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय। तोल गेल्यानं एक जण पडला, त्याला वाचवण्यासाठी भावानं उडी घेतली, पण दोघांचाही यात जीव गेला। बुलढाणा जिल्ह्यातील मसनगाव इथला निलेश चराटे हा युवक पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाहून गेला। घटना कळताच गावकऱ्यांनी धाव घेत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळानंतर कालवडजवळ या तरुणाचा मृतदेह आढळला। दरम्यान हा अपघात ही आत्महत्या आहे याचा तपास पोलीस करतायत। धुळ्यात धबधब्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांपैकी एका मित्राचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे जयेश गरुड या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन दिलं। तालुक्याच्या साहूर भागामध्ये सततच्या पावसामुळे मोसंबी संत्र्याची फळबाग याला फळगळ होत असून मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी मदती संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलंय। बोदवड तहसील कार्यालयासमोरच शरद पवार गटाच्या कार्यकर्ते आणि प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी लाक्षणीय उपोषण सुरू केलंय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी रोहिणी खडसे यांनी आंदोलन सुरू केलंय। धाराशिवमध्ये निजामकालीन जनगणनेत 38% कुणबी मराठा अशी नोंद असूनही मराठवाड्यातील निजामशासित गावातील कुणबी नोंदीचे दस्तावेज उपलब्ध होत नाहीयेत। त्यामुळे या नोंदी शोधण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती पुन्हा हैदराबादला जाणार आहे। भुसावळ तहसील कार्यालयासमोरच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेत। त्यामुळे कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते। इतका मनस्ताप सहन करावा लागत असूनही प्रशासनाकडून मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात 3 वेळा खड्डे भरूनही रस्त्यावर भगदाड पडली आहेत। रस्त्यावरील खड्डे खडी धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेत। या सगळ्यांमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झालाय। नगरपंचायतीकडे तक्रार केल्यानं कर्मचाऱ्यांना रस्ते झाडण्याची वेळ आलेली आहे।
सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकारी समितीकडून 282 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरती पर्यटनपूरक उद्योग वाढवून रोजगार निर्मिती शक्य होणार आहे। रावेर तालुक्यातील भाविकांनी कावड यात्रा काढली। यात्रेमध्ये जवळपास 5000 जणांनी सहभाग घेतला होता। महिला आणि मुलांची ही संख्या लक्षणीय होती। जनता दरबारावरून धाराशिव जिल्ह्यात वादंग निर्माण झालाय। खासदार ओमराजे निंबाळकर येत असलेल्या जनता दरबारावर आक्षेप घेण्यात आलाय। खासदारांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक नसल्याचं शासकीय आदेश निंबाळकरांनी देण्यात आले आहेत। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। हे समजताच तेरणा बचाव संघर्ष समितीनं बँकेचे एमडी घोणसे पाटील यांना घेराव घातला। त्वरित निर्णय रद्द करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। मावळमध्ये सध्या सुगरण पक्षी आपलं घरटं बनवण्यामध्ये व्यस्त आहेत। सुगरणीचे असंख्य खोपे बाभळीच्या झाडावर विणले गेलेत। इवल्याच्या चोचीतून मुलायम गवत काड्या एकत्र करून सुंदर खोपा सुगरण पक्षानं बनवलाय। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर माओवाद्यांनी राधा उर्फ नेस्लोची हत्या केली आहे। त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावरती फेकल्याचं आढळून आलं। पोलिसांच्या संपर्कात असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली माओवाद्यांच्या विभागीय समितीच्या सचिवांनी पत्राद्वारे केली आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अनुक्रमे 5000 आणि 3000 रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आलाय। त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे। मीरा रोडमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे। नयानगर पोलीस ठाण्यात 3 तर मीरा रोड पोलीस ठाण्यात 2 जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।